कुंभमेळ्याची सध्या जय्यत तयारी सुरू असलेल्या नाशिकमध्ये रस्त्यांची मात्र धूळधाण झालेली आहे। नागरिकांना रस्त्यावरून चालणं कठीण झालेलं आहे। इतकंच नव्हे तर हेच रस्ते नाशिककरांना मृत्यूच्या दाढेत ढकलतायत। नाशिक जिल्ह्यातून 4 नेते राज्याच्या मंत्रिपदी बसलेले असताना शहराची अवस्था अतिशय दयनीय वाईट आहे। पहा हा एक रिपोर्ट। खड्ड्यांवरून नाशिकमध्ये राजकारण तापलं। भुजबळांनी कुंभमेळा मंत्री महाजनांना सुनावलं। खड्ड्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा। नाशिकमधील रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 नाशिककरांनी आपला जीव गमावलाय आणि याच खड्ड्यांमुळे नाशिक शहर महानगरपालिकेत राजकीय वातावरण तापलंय। खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेना आणि शिंदे सेना महापालिकेत एकमेकांच्या विरोधात आक्रमक झाल्या आहेत। त्यातच महायुतीमध्येही नवा वाद पेटण्याची चिन्ह आहेत। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळांनी मंत्री गिरीश महाजनांना सुनावलंय। एवढंच नाही तर शहरातील बजबजपुरी संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशाराही भुजबळांनी दिलाय। तर भुजबळांच्या या इशाऱ्यानंतर पुढील 6 महिन्यात रस्त्यांची कामं पूर्ण करणार असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलंय। मी तर असं ऐकतोय की महापौरांचाही कोण ऐकत नाही, आमदारांचंही कोणी ऐकत नाही। हा काय बजबजपुरी मांडलेली आहे या शहरामध्ये। आपले मंत्री गिरीश महाजन त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना। कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये। आमची माणसं जे आहे मरता कामा नयेत। याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाही आहे। भुजबळ साहेबांना मी सांगेल की आता येणाऱ्या 6 महिन्यामध्ये सगळी कामं पूर्ण होतील। लोक 6 महिने साधारण लागेल, वर्षभराने कुंभ आहे, पण तोपर्यंत सगळी कामं पूर्ण होतील। पण त्यांचा राग, त्यांचा त्रागा हा जरी खरा असला तरी पण या ठिकाणी जी घटना घडली, जी दुर्घटना घडली ती अतिशय वाईट घडलेली। आज रुग्ण असेल 4 लोकांचा त्यापूर्वी मृत्यू झालेला आहे। हे काही फार आम्हाला गोष्ट नाहीये आणि मग त्या संदर्भामध्ये अगदी आम्ही युद्धपातळीवर आजपासून कामाला लागलेलो आहोत। इतकंच नव्हे तर नाशिकमधील विकास कामं नागरिकांच्या जीवावर उठली आहेत। नाशिक जिल्ह्यातून 1-2 नव्हे तर 4 नेते राज्याच्या मंत्रिमंडळात बसलेत। मात्र नाशिकच्या नागरी समस्यांकडे कोणाचंही लक्ष नाहीये। नाशिक जिल्ह्यात कोणते मंत्री आहेत तेही पहा। गिरीश महाजन जलसंपदा मंत्री, कुंभमेळ्याची जबाबदारी। छगन भुजबळ आमदार येवला, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री। दादा भुसे आमदार मालेगाव ग्रामीण, शालेय शिक्षण मंत्री। नरहरी झिरवाळ आमदार दिंडोरी, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री। मात्र खड्ड्यांच्या मुद्द्यावर केवळ एकट्या भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। विशेष म्हणजे यावर तोडगा न काढल्यास थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशाराही भुजबळांनी दिला। नगरसेवक सुद्धा वैतागलेले आहेत। महापौर काय करू शकत नाही। म्हणजे हे शहर काय वाऱ्यावर सोडले का? माझं या सगळ्या लोकांना सांगणं आहे, ताबडतोब कारवाई करा। अर्थात या सगळ्या गोष्टी मी मंत्रिमंडळात किंवा मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडणार, पण याला जबाबदार असणारे जे लोक आहेत त्यांनी याच्यामध्ये ताबडतोब लक्ष दिलं पाहिजे। आधीच नाशिकमधल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं जाळं आहे, त्यात कुंभमेळ्याच्या कामासाठी म्हणून अनेक रस्त्यांवर खोदकामं सुरू आहेत। मात्र हे सारं नाशिककरांच्या जीवावर उठलंय। आता 5 जणांचा बळी गेलाय। त्यामुळे आता तरी योग्य व्यवस्थापनातून शहरामधील खड्डे, रस्त्यांची दुरुस्ती आणि कुंभमेळ्याच्या कामातून सर्वसामान्यांची सुटका होणार का, याकडे नाशिककरांचं लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।